धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका कौटुंबिक विवाह समारंभ प्रसंगी 2 गटात वाद झाल्याची घटना घडली। या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याने 3 जणांचा मृत्यू झाला, तर 2 ते 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे। या घटनेत सोनू गोसावी, देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर साई गोसावी यांचा खासगी रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे। या प्रकरणी सोनगड येथील 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तसेच या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पिंपळनेर येथे आनंदोत्सवासाठी जमलेले लग्न घर अचानक भीषण हिंसाचाराने हादरले। पिंपळनेर येथील निलखंड नगरात गोसावी समाजाच्या लग्न कार्यादरम्यान धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात 3घांचा मृत्यू झाला आहे आणि 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या अधिक माहितीनुसार हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता। साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव अधिक वाढला। याच वादातून लग्नस्थळी अचानक कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार वय 35, सुरेशगीर मोजगीर गोसावी वय 55 आणि साहिल सुरेश गोसावी वय 22 यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला।